मशाला बैल आणायला आमचा मित्र संकेत दादा वारिंगे आणि सोनू आणि मयू. सोनूला नवीन बैल खरेदी करायची आहे, तो बोलतो नवीन बैल घेऊ. बघू आता त्याला बैल कसा भेटतो. आता आलोय आम्ही मशाच्या जत्रेमध्ये. असे बोलतात की महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा असा. सोनू वारिंगे आणि खास करून बटाम बैल, दुसरा बटाम बैल त्याची खरेदी करायची आहे. बघू आता तो कांदा बटाम भेटते त्याला. पॉल जत्रा भरले. बॅटी लांबपणी या बॅटिंगची लय होती, क्रेज होता. मशाला आलो म्हणजे बॅटी घेऊन जाणारच, पहिले असा होता. मोस्ट इम्पॉर्टंट वालाच्या शेंगा सगळ्यांच्या आवडत्या. हो मावशी, शेंगा कशा भाव? 30 रुपये का? बघू शकता तुम्ही क्वांटिटी किती आहे मावशीकडे. मावशीच्या वालाची सांगा नक्की का इथं आल्यावर माशामध्ये. रविवार असल्यामुळं आज गर्दी पण भरपूर आहे माशामध्ये. मसा जत्रा एकदम फुल, एकदम लय भरले. पब्लिक बघ किती. गर्दी नुसती माणसाच सगळीकडं. येतो अभी शुरुआत आहे, कहाणी अभी बाकी आहे. आज तिसरा का कितवा दिवस आहे ना? दुसरा का तिसरा दिवस आहे, तरी पण एवढी गर्दी आहे. सोनू तुला एवढा गर्दी पटाम बैल भेटेल का वापस? हा घेतात ना बैल. आता आम्ही चाललोय बॉस्का कुवा बघायला. पन्नास मनी बॉस्का कुवा. आम्ही बघतोय बॉस्का कुवा.
सोनूचा सर्वात फेवरेट खेळ. जत्रण कुठं पण गेलं याच्या नक्की जातो पहिले. मेन माझ्या छोट्या पोरांची नाही का. मुख्य मंदिर गर्दी बाबा, गर्दी का काही आमची फिरली बाबा. आम्ही आता शेतातून शॉर्टकट पण चाललोय. मस्सा बाबा मस्सा कसा शेतात. जेव्हा तुम्ही शेतातून येणार तेव्हा सांभाळून या. लोकांनी पटापटची लय काढले. आपल्या आहे त्या मार्गातूनच या. आमचं ही माणसं वापस चालली त्याच मार्गातून. बाबाही नवीन खरेदी केला वाटतं. मोस्ट इम्पॉर्टंट मार्केट म्हणजे मशाचा बैल बाजार. बाटल्यांचे ढिगाच्या ढीग. दादाने नवीन खरेदी केला वाटतं. दादा नवीन का बैला. बैल मार्केट मसा. तुम्ही बघ बटन सारखा आहे बघ. येऊ घेतो का बघ. डेंजर वाटतं बैलो. दादा केवढा घेतला. 14,500 मध्ये का. मस्त आहे बैल. मस्त आहे. बारी बारी एकदम. मशाचा बैल बाजार एकदम मस्त भरला. एकदम भारी भारी बैल आहेत एकदम. बघा पूर्ण मार्केट भरले. एकदा घे बोलू. सोनू जावा तिथं पाठानं दिसते. याला याल ना लागल. झुंबी ना आपण बारीक बारीक वासरा मस्त आहेत एकदम. हा घेतलाय वाटतं कोणीतरी. सोनू जावा तिथं नुसतं बटाम बैल दिसतंय बघ. इथं पण तोच आहे. दादा किती आहे याचं. किती आहे दादा याची प्राईस. हा दादा 45 का. सोनू घेतो का. मस्त आहे बघ एकदम. बा कोणा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. पण बैल तर एक नंबर दिसतोय. याची प्राइस किती. 45 ना. तुलाच जरा जोर लावा लागल वाटतं दादा. पार्टी तरी घे आता जाता आता. हा पार्टी घ्या बघ पलेल का पार्टी. काय भारी काम होईल जे पार्टी दूध तरी देईल 12 महिने. गाय का बैल का समजा नाही. गाय बैल आहे बैल. बैल आहेत फुल बैल आहेत. 2-3 दिवसात मला थोडा पूर्ण मार्केट खाली होईल बैलांचा. सोनूचा मना थोडं मूड बदलले. तर बोलतो आता म्हशी घेऊ बैल नाही घेऊ. म्हशी दूध देतील बोलतो. तर म्हशी आले विकाला. म्हशी इथं म्हशी विकतात. बटांग ग्रुपचे मालक सोनू वारिंगे. त्यांना आता म्हशी घ्यायची आहेत. बघू आता. अगं काय आहे यांची प्राइस यांची म्हशींची. हा 90,000 जोडीची. जोडी 90,000 का. 90,000. मस्त आहे ना सोनू. तुम्ही केवढं आणली ती. 90 आणि त्या मोठ्या बोल ना 70 का. 70,000ला एक का. ओके
वासरा एकदम मस्त आहेत बाकी याच्या आधी वासरा बाकी बैला हा गाल फुगले मग कसं याचं ऐक नाही राधा कोणला हा मस्त आहे बघ तो भारी आहे तो भारी आहे बैला सोने हो वापस बटाने बघ तिथं दिसला हो काय सेम बटाने काहीच फरक नाही हे बघ दिसला हे बघ सगळी का बटानच दिसते याचं आहे पहिल्याचं 70,000 कमी जास्त कमी जास्त पण होईल इथं 70,000 ला पहिले 70,000 एक घेतो का टाकला ही जोडी बघा आता किती वासराचं या 30,000 का आणि याच गावठी कोंबडा मोठा कोयता 450 रुपये छोटी आहे ना हा 250 रुपये छोटी आहे 350 रुपये 350 200 वाली आहे आणि कुराड 600 600 रुपयाला कुराड ते 300 ला मोठा कोयता ओके हा टाकी ना माशांचं पागेर बैलांचं माशाला आल्या कोयत कुराडी लय भेटतात मेन गोष्ट तव मार्केट मसा ब्लँकेटी चादरी त्यांनी जपली ना छुटर आला आता एकाला आहे बा